नमस्कार, मी प्राची महेश. नवरात्र विशेष या माझ्या लेखमालिकेचं हे चौथं पुष्प देवी पार्वतीच्या चरणी अर्पण. या निमित्ताने देवीच्या सौम्य रूपांपेक्षा काहीशा उग्र, क्रोधित व शौर्याबरोबरच तंत्रमंत्र शक्तिरूपाचा परिचय करून देत आहे. देवी पार्वती ही तिच्या मोहक शरीर सौंदर्यामुळे देव दानव या सर्वांच्याच मनात अभिलाषा निर्माण करणारी आहे. तिच्यातील ओज तेज, शत्रूचं दमन करणारी शक्ती ही काही विशिष्ट वेळा व विशिष्ट रूपातच दिसते. तर आज पाहूया तिची त्रिपुरा सुंदरी या रूपातील वैशिष्ट्य. या नावाप्रमाणेच ही सौंदर्यवती शक्ती व वैभवाचं प्रतीक आहे. तिला ललिता, षोडशी या नावांनी पण ओळखतात. इथे देवी ललिता हिला सौंदर्य व उपभोग देवी मानतात. सोनेरी रंगाची काया असणाऱ्या या देवीला 4 हात आहेत. पुढच्या 2 हातातील एकामध्ये तिने दोरी व शस्त्र घेतलेला आहे. यातून आयुष्यातील आसक्ती व तिरस्कार अशा टोकाच्या गोष्टी ध्वनित होतात. इतर 2 हातातील उसाचं धनुष्य आणि 5 फुलांचे बाण अनुक्रमे मन आणि पंचेंद्रियांचं प्रतिनिधित्व करतात. माता त्रिपुरा सुंदरी ही हिंदू धर्मातील 10 महाविद्यांपैकी एक. श्रीविद्या परंपरेनुसार तिचं प्रमुख देवी रूपात पूजन होतं. त्रिपुरा म्हणजे 3 शहरं किंवा संसार, तर सुंदरी हे स्त्रीचं सौंदर्य विशेषण. हे देवी रूप ब्रह्मा, विष्णू, महेश यापेक्षा सर्वोच्च शक्तीचं रूप आहे. तिच्या 4 हातात विवेक व जीवनशक्तीचं प्रतीक असणारा शंख, सत्य आणि न्याय दर्शवणारं चक्र, शक्ती सामर्थ्यासाठी गदा, शुद्धता व सौंदर्याचं प्रतीक असलेलं पद्म ही आयुधं दिसतात. ती कमळावर विराजमान झालेली आहे. त्रिपुरा सुंदरीच्या इतर नावांपैकी एक नावानुसार तिचं वय 16 मानलं असल्याने ती षोडशी या रूपात दिसते, जी सर्व मानवजातीला 16 सल्ले देऊन आशीर्वाद देते. 16 वर्ष हे स्त्रीच्या दृष्टीने परिपक्वतेचं, परिपूर्णतेचं वय आहे. त्रिपुरा बाला, त्रिपुरा सुंदरी व त्रिपुरा भैरवी जे अनुक्रमे शरीर, मन आणि चेतना यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 3 दिव्य रूपातही देवीला ओळखलं जातं. पहिलं रूप हे तरुण कुमारिका देवी, दुसरं रूप त्रिलोकातील अद्भुत शाश्वत सौंदर्याचं, तर त्रिपुरा भैरवी हे तिसरं रूप देवीचं क्रूरता व शक्ती दाखवणारं. देवीची पूजा श्रीविद्या परंपरेनुसार श्रीयंत्र किंवा मंत्रसिद्ध यंत्राद्वारे करतात. श्रीयंत्र ही एक जटिल मितीय संरचना आहे. यंत्र स्थापित करून मंत्रोच्चारण व नियमित ध्यान करून आराधना केली जाते. नवरात्र व इतर वार्षिक पूजा उत्सवात ओम त्रिपुरा सुंदर्यै नमः असा मंत्रजप केला जातो. देवीच्या 51 शक्तिपीठातील एक महत्त्वाचं पीठ म्हणजे त्रिपुरा राज्यातील उदयपूर येथील त्रिपुरा सुंदरीचं मंदिर होय. इथे देवी चरणाचा अवशेष पडला होता. तसंच मध्य प्रदेशातील जबलपूरचं हथियागड मंदिर, जिथे तांत्रिक आणि साधकांसाठी विशेष पूजा पद्धती आहे. त्रिपुरा सुंदरी ही तंत्रसाधनांची देवी आहे. नवरात्र काळात ललिता पंचमीचा दिवस हा शक्ती आणि सौंदर्याच्या उन्नतीसाठी केल्या जाणाऱ्या देवी पूजेसाठी खास मानला जातो. भक्तांनी केलेल्या देवीच्या व्रत, उपासना आणि हवन याद्वारे त्यांना मानसिक शांती, स्थिरता, सुबत्ता, वैभव, आध्यात्मिक उन्नतीचा लाभ होतो. पवित्र ललिता सहस्त्रनाम स्तोत्र हे देवीची 1000 नावे तिची स्तुती करणारं स्तोत्र मानलं जातं. निर्मिती, जतन व नाश या तिच्या गुणवैशिष्ट्यांमुळे ती शक्तिशाली योद्ध्यांमध्ये रूपांतरित होऊन विश्वाचं संतुलन व रक्षण करते. त्रिपुरा सुंदरी ही श्रीकुलाच्या परंपरेनुसार देवी आदिपराशक्तीचा सर्वोच्च पैलू आहे. ती दशमहाविद्यांमध्ये 3ऱ्या स्थानांवर असून नवरात्रीतल्या देवी उपासनेच्या 9 देवतांपैकी एक आहे. त्रिपुरा उपनिषद आणि देवी भागवत पुराणात उल्लेख केलेल्या या देवीच्या आराधनेने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन सकारात्मक ऊर्जा व यश प्राप्त होते. अशा या सौंदर्य व वैभवाचं प्रतीक असणाऱ्या आदिशक्तीच्या
त्रिपुरा सुंदरी देवी रूपाला माझं वंदन. धन्यवाद.